डीबीटी योजनेबाबत आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, असा आरोप करीत मंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी लाँग मार्च काढला। दरम्यान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हस्तक्षेप करून हे आंदोलन स्थगित करण्याबाबत समाधानकारक तोडगा काढला। पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांशी याबाबत चर्चा केली। महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येक वर्षी आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुलामुलींच्या वसतिगृहामध्ये लागू असलेल्या डीबीटी या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी महागाई दरानुसार वाढ करण्यात यावी। आदिवासी वसतिगृहात प्रवेश झालेल्या मुलामुलींची वसतिगृहात उपस्थिती किमान 85% बंधनकारक करावी। तसेच वसतिगृहात 60 दिवस गैरहजर राहिल्यास अशा विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेश रद्द करावा। या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन ठाम भूमिका घेण्याचं एकच कारण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं 28 फेब्रुवारीचं, पण 28 फेब्रुवारीचं आश्वासन देऊन सुद्धा अजून आमच्या मागणीला पाठिंबा मिळाला नाही। मागच्या वेळेस आम्हाला प्रश्न उपस्थित केला होता की फक्त यवतमाळचाच प्रश्न आहे का, पण आता संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे। काल अकोला, धुळे हे संपूर्ण जिल्हे आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे आम्ही हे उपोषणाचं भूमिका घेतली आहे। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे राहणार। आमच्या जीवाचं काही बरं झालं तर त्याचा जबाबदार सर्वस्वी आदिवासी विकास मंत्री राहणार, महाराष्ट्र शासन राहणार।